श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जेथे आळशी आरामात आहेत तेथे राम नाही. आता विचार करा, मनुष्यामध्ये आळसपणा किती आहे हे आपणच ओळखून जायचं. कारण जीवनामध्ये ज्यांना आयतं मिळालेलं आहे त्यांना जीवनामध्ये काम करण्याची गरज नाही. ते दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. कारण जो कार्य करत आहे त्या मनुष्याला उत्तम प्रकारे फळ प्राप्त होत आहे. परंतु जेथे आळशी आरामात आहेत तेथे राम नाहीये. म्हणजेच काय, किती दिवस आपण आयटम खाणार हो? दुसऱ्यांच्या जीवावर किती दिवस जगणार? आपण स्वतःहून सुद्धा कार्य केलं पाहिजे ना. आपल्याला सुद्धा हातपाय दिलेले आहेत, आपल्याला सुद्धा बुद्धी दिलेली आहे, तरी सुद्धा आपण अजूनपर्यंत विचार करतो. म्हणजेच काय, आळसपणा का हो? आजचं काम आपण उद्यावर ढकलतो, उद्याचं काम आपण परवा करत असतो. परंतु समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साजा. आता आळसपणा आपल्या अंगी कसा येईल हे कोणी पाहिलंय? याचं मूळ कारण ते म्हणजे आपलं मन. कारण आपलं मन संपूर्णपणे भरकटलेलं आहे, चंचल आहे. आपल्याला जे काम करायची इच्छाच नाहीये ते काम जर आपल्याला कोणी सांगितलं तर त्या कामामध्ये आपल्याला अडथळे तर येणारच, उलट आळसपणा येईल. मग जेथे आळशी आरामात आहेत, काही जण बघा, लोक सकाळी उठल्यानंतर सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर काम करण्यासाठी, नोकरीधंदा बघा करण्यासाठी लोक बाहेर पडतात. सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडतात, काही लोक 7 वाजता घरातून बाहेर पडतात आणि संध्याकाळी 5-6 वाजता घरी येतात. परंतु जी लोक आळशी आहेत ते फक्त दरवाजातून वसरीवर बसून, त्या पलंगावर बसून पाहत बसतात. ही व्यक्ती गेली, ती व्यक्ती आली, ही व्यक्ती गेली, ती व्यक्ती आली, एवढंच फक्त पाहत बसत असतात. परंतु कर्तव्य शून्य, जबाबदारी शून्य. परंतु जी व्यक्ती कार्य करत आहे ती व्यक्ती घराची जबाबदारी सुद्धा घेत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेथे रामाचं सुद्धा बघा स्मरण नाहीये, भगवंताचं स्मरण नाहीये. मग भगवंताचं स्मरण का नाहीये? कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, जीवनामध्ये ज्याप्रमाणे आपण आराम हराम आहे हे वाचतो, आळस हा माणसाचा शत्रू आहे हे सुद्धा वाचतो, तरी सुद्धा आपण आळसपणा करत असतो. अहो, जेवताना आपण आळस देतो, विचार करा. परंतु कोणत्या कामामध्ये आपण आळसपणा देत नाही? आता आपल्या हातामध्ये मोबाईल आहे किंवा आपण TV समोर बसलेले आहोत, तिथे आपण आळसपणा देऊ का? नाहीये. तिथे डोळे आपण बघा, झोप आली असली तरी तिथे आपण उघडे ठेवून, मॅच लागली असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल, जेवण बाजूला ठेवू पण प्रथम आपण मॅच पाहू, त्याला आवड आहे. एखादी सिरियल पाहू कारण ती आवड आहे, एखादा चित्रपट पाहू. परंतु आळशी आरामात आहे. आपण विचार करतो, अरे हे कष्ट करतात, ते समाधानी आहेत. परंतु हे जे पलंगावर बसून आहेत त्यांना सर्व बसून आयतं मिळत आहे. आपण त्यांच्याकडे पाहतो आणि आपण विचार करतो, आपल्या डोक्यामध्ये हेच विचार असतात,
अरे यांच्यासारखं सुखी जीवन आपल्याला पाहिजे होतं हो. आपण दररोज सकाळी 9 वाजता जातो, 5 वाजता घरी येतो, 9 ते 5 आपण ड्युटी करतो. परंतु हे जे लोक आहेत पलंगावर बसून आयतं फक्त पाहत असतात, बसून आयतं खात असतात. यांच्यासारखं सुखी जीवन आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आणि ती लोक असं विचार करत असतात की आम्हाला सर्व काही प्राप्त झालेलं आहे ना, मी सुखी आहे. परंतु स्मरण नाही ना, स्मरण पाहिजे. हाताला काम हवं. जर हाताला काम नसेल तर आता तुला मजा येत असेल, परंतु पुढच्या वेळेला बघा हात निकामी होतात. का होतात? आपण जे कष्ट करू त्या हातांना सवय असते. जर आपण व्यायामच केला नाही किंवा आपण चाललो नाही तर हातपाय, आता तरुण आहोत म्हणून आपण मजबूत आहोत, नंतर मग आपोआप अशक्तपणा जाणवतो. कारण का? जी आपण धावपळ करत असतो त्याच्यामध्ये बघा संपूर्णपणे आपल्याला 4 चौघांकडून माहिती सुद्धा मिळत असते, शिकायला सुद्धा मिळतं, अनुभव सुद्धा पाहायला मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य कसं जगायचं हे सुद्धा कळतं. परंतु पलंगावर बसून जर आपण या गोष्टी ऐकत बसलो, तो काय सांगते ती गोष्ट आपण ऐकत बसलो, तर आपण जीवनामध्ये कधीच पुढे जाणार नाही. विचार करा. मग रामाचं स्मरण, भगवंताचं स्मरण, देवाचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये का हवं? आळसपणा आपल्या 5वीलाच पुजलाय का? विचार करा. आळसपणा नसावा. समर्थ म्हणाले, आळसपणा जर येत असेल ना, तो आळसपणा दूर केला पाहिजे. आजचं काम आजच पूर्ण केलं पाहिजे. काय करायचं आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. समर्थ म्हणाले, काय होणार आहे, थोडंसं उशीर होईल, पण आजचं काम जर उद्यावर ठेवलं ना तर उद्याचं काम पण आपल्याला करावं लागेल आणि आजचं जे पेंडिंग आहे ते सुद्धा आपल्याला करावं लागेल. मग ह्यामुळे काय होईल? आपल्याच मनाला ताण होईल. आपल्या डोक्यामध्ये सतत तेच विचार, रात्री आपल्याला झोपसुद्धा लागणार नाही. आपण लवकर घरी येऊ, परंतु आपल्याला सतत तेच विचार डोक्यामध्ये रात्री झोपताना, अरे उद्या हे पहिलं काम जे पेंडिंग आहे ते आपल्याला पहिलं करायचं आहे, मग पुढचं काम जे येईल ते आपल्याला परत करायचं आहे. म्हणजे हा सतत विचार. जर आजच्या आज जर आपण काम केलं तर उद्यावर आपल्याला दडपण येणार नाही. आपल्याला आळसपणा केव्हा येतो? मनासारखी गोष्ट आपल्याला मिळत नसेल तरच. आणि मनासारखी जर इच्छा पूर्ण होत असेल, आळसपणा येईल का? नाही येणार. म्हणून विचार करा. भाग कसा दिलेला आहे? स्मरण हवं. स्मरणामध्ये कधी आळसपणा नसावा. अहो, देवाचं नामस्मरण करत असताना, देवाची भक्ती करत असताना, देवाची पूजा करत असताना आपल्याला आळसपणा, अहो आता तू स्मरणिका पडते बघा, त्यामधून मिळणारं सामर्थ्य हे शाश्वतीच आहे. परंतु आपल्याला जेव्हा झोप लागते तेव्हा समाधानाची झोप प्राप्त होते ना, बरोबर की नाही? कारण का? देवाच्या नामस्मरणातून मिळालेले सामर्थ्य. परंतु हातामध्ये मोबाईल आहे, आपण काय विचार करू? डुलकी लागते तरी हातातून मोबाईल पडत नाही. कारण का? पैसे भरलेत ना. जर फुटला तर स्क्रीन बघा, डिस्प्ले फुटला तर, किंवा मोबाईलला तडा गेली तर पैसे भरावे लागतील. हातातून स्मरणिका पडली तर काही नाही, कारण त्याची किंमत 0 आहे ना, कारण ते फुकट मिळालेलं आहे. विचार करा. परंतु हे शाश्वतीचं आहे, हे नाशिवंत आहे, एवढं आपण धरून चालायचं आहे. म्हणून आळसपणा आपल्यामध्ये नसावा. का सांगितलं भाग? आळसपणा जर येत असेल तर आळसपणा कसा दूर होईल हे सुद्धा पाहिलं पाहिजे ना. त्यावर आपण जे मार्ग काढू त्या मार्गावरच आपण चाललो पाहिजे. जर आपण जीवनामध्ये मार्ग असताना सुद्धा त्या मार्गावर चाललो नाही तर शेवटी जमाना शून्य काय. म्हणून आपल्याला जे कार्य दिलेलं आहे त्या कार्यामध्ये सातत्यपणा हवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवंताचं स्मरण, भगवंताचं नामस्मरण आपल्यामधून झालं तर नक्कीच आयुष्य सार्थकी आहे. म्हणून जेथे आळशी लोक आरामात बसतात, इकडचं तिकडचं ऐकून येत असतात, 4 चौघांमध्ये बोलत असतात,
तेथे भगवंताचं स्मरण होत नाही. भगवंताचं नामस्मरण कधी पाहायला मिळणार नाही. परंतु जे बघा 8 तास काम करतात, थकून येतात, एवढा प्रवास करून येतात, शेवटी भगवंताला बघा, भगवंताचं नाम त्यांच्या मुखामध्ये असतं. कारण का, नेणारा आणणारा तोच आहे. म्हणून कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आजचं काम आजच पूर्ण झालं पाहिजे. काय करा ते आता करा, जाते घडी आपली साधा. जय जय रघुवीर समर्थ.